पॉइंट मुद्दा मांडतील लिबरल पॉइंट तयार करा, त्याच्या बाहेर भरपूर होऊ नका. करायची नाही. स्टेजवर गर्दी सुद्धा कमी करो. सेनेट चालू प्लीज विनंतीचं सेनेट उतरो. मंत्री महोदय फक्त उचला, बाकी कोई को नहीं. मंत्री महोदय फक्त उचला, बाकी कोई को नहीं. मंत्री महोदय फक्त उचला, बाकी कोई को नहीं. सेना विनंतीचं, बाकी कोई उचलून यावं. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, फक्त मंत्री महोदय वर येतील, बाकीचे खाली थांबतील. सगळ्यांना विनंती आहे, बाकीच्या माझ्या बांधवांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की कृपया गडबड करू नका. आपलेच दोन्ही मंत्री आहेत आणि आपलेच आमदार आहेत. या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितले, पंकजाताईला आपण दररोजच बघतो, संजय भाऊला बघतो, अर्जुन भाऊला बघतो. कोणी गडबड करू नका. आपल्या घरचेच माणसं या ठिकाणी आहेत, त्यामुळे गडबड करण्याची काही गरज नाही. कॅमेरा थोडा खाली घ्या दादा, थोडं कॅमेरा कृपया शांतता ठेवा. गेटवर गर्दी करू नका. कृपया शांतता ठेवा, गर्दी करू नका. अरे थांबा येऊ द्या. रविकांत ते राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भोले येऊ द्या समोर. कॅपो साहेब, निवेदन तुमच्याकडे, या ना समोर. पीटी राठोड सर, या ना समोर. निवेदन आहे तुमच्याकडे. शरद भाऊ शांत बेसेल, कृपया शांत बेसो. यात शिष्टमंडळ आहोत सर, कृपया आपण शांत आणि संयम दाखवू लागे. कृपया बांधवांनी विनंती, शांत बेसो. कृपया शांतता ठेवा. शांत राहू. कृपया शांतता ठेवा. पोलीस प्रशासन पाहतील, आपण शांतता ठेवा. या ठिकाणी तुम्हाला जे कृपया शांतता. राजपालजी राठोड. प्रशांत जागा कर ना मला.
आणि ताबडतोब बैठकीला गावात बाहेर सगळे शांत बसा प्लीज. त्यांची तब्येत तेवढी चांगली नाही, त्यांचा आवाज आम्हाला येत नाही तुमच्या आवाजावर. तर ते आता संजू भाऊ त्यांना बोलतायत, आम्ही बोलतोय, तर बाकी शांत बसा फक्त. किती सुटसूट करताय काय कमाल. आज या ठिकाणी आम्ही सकाळपासून येतो. तुम्ही झाली असं नसतं ना, मोबाईल काढला ठेवला बस बाई काय प्रजाताई आणि संजू भाऊ दोघं आल्याबद्दल बंजारा समाजाच्या वतीने तुमचे धन्यवाद. तर ही मागणी मागच्या 45 वर्षापासून चालू आहे आणि या जवळपास या महाराष्ट्रात मागच्या 1.5 महिन्यामध्ये 55 मोर्चे झाले. 18 ते 19 आम्हाला उपोषण झाले. 4 आमचे बळी गेले आमच्या युवकांना. तरी सरकार कोणतेही दखल घेतलं नाही. काही माफी असावी. आज 9वा दिवस आम्हाला उपोषणाचा आहे. तुम्ही आज जालन्याच्या पालकमंत्री आहात, तुम्हाला देखील 8 दिवस झाले तरी माहीत नाही अशी आम्हाला इथे गोष्ट कळलेली आहे. या जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहात. तर आमची मागणी जास्त बोलण्यासारखं मला काही नाही आहे. आमची मागणी रास्त आहे. जोपर्यंत मागणी आमच्या GR काढणार नाही तोपर्यंत मी काय विकणार नाही. कारण की जर 55 मोर्चे होऊन बी आमच्यासाठी एक शब्द कोणी सरकार बोलत नसेल, आम्ही काय करायचं. समाज एवढा महाराष्ट्राला आहे. ताई तुम्ही बीड जिल्ह्यातून येता. तुमचं गाव पांगरी आहे. बीड जिल्हा सगळं उसत तोडण्यासाठी गेला आहे. हा समाज म्हणजे माझे आईवडील आहे. त्या समाजाचे आसून मला देखा होत नाही. आज तुम्ही उसात जाऊन बघा समाजाची व्यथा काय. 6-6 महिन्याचे मुलं माझी आई कुशीत घेऊन उसत तोडते. कोण वाले आमच्या समाजाचं. तर माझ्यासारख्या तरुणाचं यात आमच्या समाजामध्ये राहून बी काय फायदा आहे. तर 78 वर्षामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करतो, आमरण उपोषण करतो. इतरचे पोलीस प्रशासन जर गुंडगर्दी करत असेल, आमरण उपोषणासाठी जागा देत नाही. 3 दिवस मी झाडावर चढून उपोषण केलं आहे. आम्ही कोणत्या देशात राहतो. या भारत देशाला जिथं आज पार्लमेंट बसलेलं ते बंजारा समाजाने जागा दिलेली, जिथून देश चालतोय ती लकीशा बंजाराची जागा आहे. म्हणजे ह्या देश चालवण्यासाठी बंजारा समाज जागा देऊ शकतो. आम्हाला बसण्यासाठी जर जागा देत नसेल, संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर 15 कोटी भारत देशातील बंजारा समाजाचा घोर अपमान झालेला आहे. म्हणून आमची जी मागणी आहे, मला सांगा एका रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते. 2 सप्टेंबरचा GR रात्रीच्या 10पर्यंत होऊ शकतो. तर हे का होऊ शकत नाही. हैदराबाद घेतलं आम्हाला का होऊ शकत नाही. ते विनंती आहे संजू भाऊ तुम्हाला बी, ताई तुम्हाला बी समाजाच्या भावनेशी आता खेळू नका. विनंती आहे. तुमचं मी छोटा बंधू मुलगा म्हणून सांगतोय. समाजाची खूप व्यथा आहे. मागच्या 13 वर्षापासून ताई मी समाजामध्ये फिरतोय. 23 राज्यामध्ये जाऊन आलो आहे. खूप व्यथा आहेत समाजाच्या. मी फक्त 1 दिवस तुमचा पांगरी गाव आहे मला माहिती आहे. ताई तुम्ही आमच्या पांगरी तांडा आहे. आताही जाऊन बघा 75% समाज उसत तोडण्यासाठी गेला आहे. आमच्या लोकांच्या हातामध्ये काम नाही आहे. काय करणार आहे समाज आमचं उद्या. 1871 आम्हाला चोर गुन्हेगार म्हणून क्रिमिनल ॲक्ट लावली. पण आमच्या समाजावर आता परिस्थिती आली की आम्ही चोर गुन्हेगार नव्हतो, पण आता चोरी करण्याची पाळी आमच्या समाजावर आली. म्हणजे आम्ही एवढं काय पाप केलं आहे. या देशाला जर आम्ही रस्ता दाखवला असेल, या देशाचं पालनपोषण करण्याचं काम आमच्या समाजाने केलं आहे. 1893 रेल्वे चालू झाली. आमचा व्यापार बंद झाला. नंतर समाजाची संस्कृती वाळीत टाकण्यासाठी 1871 क्रिमिनल ॲक्ट लावली. आणि काय असा दोष केला आमच्या समाजाने. आणि आता जे
महायुतीचं सरकार आलं ताई, फक्त बंजारा समाजामुळे आलं आहे. आणि ते बी 90% समाज तुमच्या पाठीशी होता. नंगारा भवनाचं तुम्ही काम केलं, तुमचं धन्यवाद. पण इथून शब्द देतोय ताई, जर आमच्या मागण्या आजच्या आज हे पूर्ण झाल्या, मी 13 वर्षापासून समाजाचं काम करतोय, पण इथून पुढं तुमच्यासोबत खांद्याला खांद लावून जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत राहून, तुमच्या सरकारासोबत राहून काम करेल. पण आमच्या मागण्या हे पूर्ण व्हायला पाहिजे. तुमच्या हातात जरी इथलचं GR नसेल, तात्काळ तुम्ही केंद्र सरकारकडे शिफारस करू शकता. तुम्ही आता CM साहेबाशी बोलू शकता. आणि महाराष्ट्राच्या सरकारच्या हातामध्ये जे धनगर समाजाला सवलती लागू झाल्या, इथलच्या तुमच्या हातात येत आहे. ह्या तरी आम्हाला आजच्या आज तुम्ही लागू करावं असं CM साहेबाशी बोलावं, आमची सर्व बंजारा समाजाची विनंती आहे. नाहीतर काही संजू भाऊ बी आहेत, सर्व बंजारा समाज आहे, तुम्ही मीडियामध्ये माझी बाईट ऐकली असा. मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. आणि समाज बांधवांना विनंती अजून बी करतोय मी, मला काही जर झालं तर मला घरी न्यायचं नाही, कारण की माझं घर नाही आहे मागच्या 13 वर्षापासून. जसं दुसऱ्या धर्मासाठी बंजारा समाजाने कितीतरी बळी दिले. जिथं पार्लमेंट बसलेलं आहे, जिथं संसद भवन आहे, तिथं लकीशा बंजारांनी स्वतःच्या मुलाला जाळत आहे दुसऱ्या समाजासाठी. तर माझ्या समाजासाठी माझा जीव बी गेला तर मंत्रिमंडळामध्ये नेऊन माझं तिथं जाळून टाका. पण आता मागं नाही आहे, कारण की समाजापेक्षा मी मोठा नाही येत आहे. संजूभाऊ समाजापेक्षा आपण मोठा नाही आहोत. समाजासोबत राहून सर्व मिळून मिसळून काम करू. आणि प्लीज ताई विनंती करतो आहे अजून तुम्हाला मी, कमीत कमी ज्या धनगर समाजाच्या सवलती लागू झाल्या ते तुमच्या सरकारच्या हातात आहे. कमीत कमी ती तरी आमची एक तरी बाजू सक्षम व्हायला पाहिजे. दुसरी, किती दिवसामध्ये तुम्ही केंद्र सरकारकडे शिफारस पाठवणार एसटीच्या आदिवासी एसटीच्या आरक्षणाची सवलती लागू होण्यासाठी? तुम्ही तेवढं GR काढा, आमची विनंती आहे. आपले उपोषणकर्ते माननीय विजयभाऊ अत्यंत तातडीनं या उपोषणाला भेट देणाऱ्या आमच्या भगिनी पंकजाताई, आपले बंधू माझे सहकारी सन्माननीय संजूभाऊ, जमलेल्या संपूर्ण समाज बंधू आणि भगिनींनो, मी गेले 2 दिवस सातत्याने संजूभाऊ, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, पंकजाताई या सर्वांच्या संपर्कामध्ये या ठिकाणी होतो. विजयभाऊंनी मला फक्त एकच सूचना केली होती की सरकारचं शिष्टमंडळ चर्चेसाठी या ठिकाणी आलं पाहिजे. अविनाश असेल किंवा आमचे उद्धवराव असतील किंवा संपूर्ण समाजाचे कार्यकर्ते यांना घेऊन संपूर्ण आमदारांना, बऱ्याचशा लोकांना इथे मी यायला लावलं आणि हा चर्चेला कोंडी फुटली. विजयभाऊ, प्रश्न हा आज सुटण्यासारखा, म्हणजे तुम्ही जी मागणी केली, तुम्ही योग्य मागणी केली की तुम्ही तातडीनं केंद्र सरकारकडं या संदर्भातली शिफारस करा. माननीय पंकजाताई आणि संजूभाऊ, आम्ही तिघंही आम्ही, मी अर्जुन खोतकर आणि ताई आणि संजूभाऊ, आम्ही तातडीनं उद्या किंवा परवा सोमवारी मुख्यमंत्री महोदयाकडे जाऊ. तातडीनं मुख्यमंत्री महोदयाला फोनसुद्धा लावले. काल तुमच्यासोबत माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं बोलणं मी स्वतः करून दिलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला शब्द दिलेला आहे की तुम्ही मुंबईला या, तुमचं शिष्टमंडळ मुंबईला पाठवा. मी मुंबईला जाऊन आम्ही सर्व जाऊन तुमच्या मागण्यावरती चर्चा करतो. खरं तर काल ताई एकनाथ शिंदे साहेब त्यांना म्हटले की तुम्हाला समाजाचं नेतृत्व करायचं, समाजासाठी लढायचं, तो तुमच्यात ताकद असणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांना खूप विनंती केली की तुम्ही आज काही जरी करून तुम्ही या ठिकाणी सलाईन घेतलं पाहिजे. कारण की त्यांची शुगर 50 झाली होती. ताई 50 शुगर झाल्यानंतर कधी काही होऊ शकतं. मी त्यांना काल 1.5 तास 2 तास इथं बसलो
त्यांना खूप विनंती केली, विजयभाऊ मी तुमचा आभारी आहे की तुम्ही आमचं ऐकलं, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकलं आणि या ठिकाणी सलाह दिली. प्रश्न राहिला आपला या ठिकाणी ST मध्ये जाण्याच्या संदर्भात. आता हे संपूर्ण केंद्र सरकारच्या हातामध्ये. पण ताई आणि संजू भाऊ, आपण ज्या पद्धतीनं GR काढून काही समाजाला सवलती दिल्या त्या संदर्भामध्ये यांची मुख्य मागणी की GR काढून तातडीनं सवलती देता येतात का? सोमवारची बैठक घ्या, मंगळवारची घ्या, 1-2 दिवसातून कधी बैठक घ्या. त्यामुळे संजय भाऊ आता सरकार आपल्या दारापर्यंत आलेलं आहे. विजय भाऊ, माझी विनंती आपल्याला की आता आपल्या दारापर्यंत ही सर्व मंडळी, मोठी मंडळी आलेली आहे. CM साहेबांच्या परवानगीशिवाय आली का? उपमुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय आली का? सरकारच्या परवानगीशिवाय आली का? तर त्यांच्या परवानगीनेच या ठिकाणी सर्व आलेले आहे. त्यामुळे सरकार तुमच्यापर्यंत आलेलं आहे आणि तुम्हाला सरकारकडूनच या मागण्या मान्य करून घ्यायच्या. मला असं वाटतं की पहिला टप्पा आपला आहे. आपण एवढ्या मोठ्या पद्धतीनं लक्ष वेधलं सरकारचं, मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आंदोलनामध्ये यशस्वी ठरपणे मार्गी लावायचा पुरेपूर प्रयत्न मी या ठिकाणी करू. आज सरकार आपल्याकडे या ठिकाणी आलेले आहे, तर आपण सरकारच्या विनंतीचा मान ठेवावा. समाजाला विनंती करतो, आलेल्या सर्व तरुण सहकार्याला विनंती करतो की सरकार आपल्यापर्यंत आलेले आहे. त्यामुळं आता आपण आडमुठी भूमिका न घेता आपण या सर्व बाबीमध्ये सरकार 2 पावलं पुढे आलं ना, तर आपण 4 पावलं मागे येऊन या संदर्भातल्या चर्चेला कोंडी फोडून देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करावा. गेले 3 दिवस मी या कामाच्या व्यतिरिक्त, अविनाश साक्षीदार आहे, या 3 दिवस या कामाच्या व्यतिरिक्त मी कोणतंच काम केलं नाही. इथून सर्वांना संपर्क साधणं आमच्या बहिणीच्या वतीनं आणि संजय भाऊच्या वतीनं की आता हा निर्णय सरकार तुम्हाला हे दोघं सांगतील त्या पद्धतीनं आपण निर्णय घ्यावा. आपली तब्येत महत्त्वाची आहे, बरोबर आहे. बघा टाळ्या सांगतात की ती आपली तब्येत महत्त्वाची आहे आणि ते आपण या ठिकाणी ऐकावं. संजू भाऊ तुम्हाला सूचना करतील, संजू भाऊ तुम्हाला सांगतील की बैठक कधीची या ठिकाणी होते. सोमवार किंवा मंगळवार, फार सोमवार, मंगळवार, बुधवार, बरोबर ताई? या 2-3 दिवसामध्ये आपल्याला बैठक आपल्या पातळीवर आपण मुख्यमंत्र्यांसोबत जे समाजाचे 20, 25, 50 जे लोक येतील त्यांना मुंबईला आम्ही घेऊन जाऊ. इथून तुम्ही इथं एकत्र या किंवा तुम्हाला आम्ही कळवू, तुम्ही मुंबईला या आणि तज्ज्ञ लोक घेऊन या, वकील वगैरे घेऊन या. त्यांच्यासमोर आम्ही हे सर्व मांडायचं ठरवलं. तरी फक्त एका वेळीची मागणी आमची, एका वेळीची मागणी की आम्हाला ST मध्ये आरक्षण दिलं पाहिजे. आता जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्हाला GR काढून दिला पाहिजे, ही मागणी आमची. तर निश्चितपणे आम्ही आणि विजयभाऊने सांगितलं की तशी शिफारस तुम्ही केंद्राकडे करा. बरोबर, पहिला टप्पा तोच राहील. आज तुम्हाला काही आरक्षण द्यावं असं हे म्हणता येणार नाही, पण तुम्हाला टप्पा तो आहे आणि तो टप्पा तुम्ही पहिला टप्पा पार पाडला म्हणजे आमचा विजय झाला. आपण मग पुढं पाठपुरावा करत राहू, एवढी समाजाच्या वतीनं मी विनंती करतो आणि संजय भाऊला विनंती करतो की आपण या ठिकाणी विजय भाऊने जे बोललात त्याच्यावरती आपलं मनोगत व्यक्त करावं. चॉकलेट द्यायचं काम करते विजू भाऊ. हे यार थांब रे, थांब तसे बघा. पालकमंत्री महोदया या ठिकाणी आलेले आहेत. मी पालकमंत्री महोदयांना जो काही विजय भाऊंनी या ठिकाणी आपल्यासमोर मागण्या मांडल्या आणि समाजाच्या वतीने जे काही शिष्टमंडळ तुम्हाला मिळालं त्या संदर्भाने आपलं मत व्यक्त करा. नमस्कार. बऱ्याच इथे माझ्या बसलेल्या बंधू भगिनींना मी दिसत नसेल. मी पंकजा मुंडे आपल्या विजय भाऊंची भेट घेण्यासाठी आलेले आहे. तुम्हा सर्वांना इथे आलेल्यांना माझा जय सेवालाल. आज तिथे यांना फ्रेम लागला. आज विजय भाऊ यांनी जे उपोषण गेले 9 दिवस झाले चालू आहे, त्यांना आम्ही विनंती करायला आलो आहोत की त्यांनी हे उपोषण सोडावं. याचं कारण असं आहे की आत्ता त्यांच्या मागण्या याची दखल घ्यायची म्हणूनच सरकारचे प्रतिनिधी म्हणून, मी सरकारची प्रतिनिधी जरी असले तर मी तुमची प्रतिनिधी आहे सरकारकडे बोलण्यासाठी. आधी माझा ती भूमिका आहे. मी इथे मंत्री म्हणून आले किंवा मी सरकार म्हणून आले असं नसून तुमची भूमिका सरकारपर्यंत नेऊन तुमच्या जे न्याय मिळायचा आहे त्याच्यासाठी एक महत्त्वाचं पूल बनवायचं काम मी करणार आहे आणि हे माझं तुम्हा सर्वांना वचन आहे. आणि माझ्याबरोबर तुमचे सर्वांचे, माझेसुद्धा लाडके संजू भाऊ सुद्धा आले आहेत, अर्जुन भाऊ सुद्धा इथे आहेत, सर्व इथे विजय यांच्यावर प्रेम करणारे सर्व लोक आहेत. आता त्यांची तब्येत थोडी खालावत आहे आणि जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा सरकारी अधिकाऱ्यांना किंवा सरकारला तुमच्या जीवाची काळजी करावी लागते.
कोणी एखाद्या गर्दीमध्ये एखादा माणूस घासलेट घेऊन जातो तर त्याला काही पोलीस लोक जाळून घेऊ देत शकत नाहीत ना, त्यांना वाचवावंच लागतं. आता जर तुम्ही आमरण उपोषण करणार म्हणल्यावर तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्या जीवाला काही झालं तर ती जबाबदारी त्यांना उत्तर द्यावं लागतं उद्या आम्हाला. आणि त्यामुळं तुम्हाला रोखणं हे प्रशासनाचा शिवाय जरी खाल्ला तरी कामच आहे. आणि आम्हाला तुमचा जीव मोलाचा आहे. तुम्ही बंजारा समाजाचे अनेक उदाहरण दिले की बंजारा समाजाने कसं लढवई हा समाज आहे. आणि मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, मी हे पाहत आलेली आहे. हे खरं आहे की काही समाज हे गरीब आहेत, अजूनही मागास आहेत. माझाही समाज अजूनही ऊस तोडतो. तर लोक म्हणतात तुम्ही ऊस तोडणं थांबवलं का? आता ऊस तोडणं थांबवण्यापेक्षा ऊसतोड कामगारांना हक्क मिळवून देणं, जास्तीचं त्यांना मानधन मिळवून देणं, त्यांच्या मुलांसाठी काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य. तुमच्यासारखा एखादा लढणारा शिपाई, एक अत्यंत एवढं ज्याला 9 दिवस बिना पाण्याचं बिना खाण्याचं थांबलेला व्यक्ती, आज हा समाजासाठी जीव द्यायला निघालेला व्यक्ती, त्या समाजासाठी जीव द्यायला निघालेल्या व्यक्तीचा जीव किती मोलाचा आहे हे समाजाला विचार. आहे का नाही मोलाचा? आहे का नाही विजय भाऊचा जीव मोलाचा? बचेंगे तो और भी लढेंगे असं असते की नाही? त्याच्यामुळे तुमचा जीव महत्त्वाचा आहे, तो मोलाचा आहे माझ्यासाठी आणि माझ्या इथे जमलेल्या सर्व बांधवांसाठी, संजय भाऊंसाठी देखील. त्यामुळे आता सरकारची भूमिका कशी आहे? एखादा निर्णय घेतला, मीटिंग घेतली, GR काढला असं नाही आहे. आपण सर्वजण आत्ता काय करतोय? आपण सर्वजण मराठा आरक्षणाकडे बघतोय आणि मराठा आरक्षणात जे झालं त्याच्याप्रमाणे एक दिवसात GR काढला. तसं नाही. आपला जे विषय आहे तो केंद्र शासनाकडे आहे. आणि ही जर लढाई 40-50 वर्ष यशस्वी होत नाही याचा अर्थ या लढाईमध्ये खूप साधी लढाई नाही, मोठी लढाई, अडचणीची लढाई आहे. आणि या लढाईमध्ये यश येण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत. फक्त त्याच्यासाठी तुम्ही असणं आवश्यक असतं, तुमची प्रकृती चांगली असणं आवश्यक असतं. मुख्यमंत्री महोदय आता नाशिकमध्ये एका सभेत आहेत. त्यांनी मला सांगितलं की या सगळ्यांचं एक डेलिगेशन तयार करा. आम्ही धनगर समाजाचं डेलिगेशन घेऊन दिलं. तुमच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत. एक महत्त्वाची मागणी म्हणजे केंद्र शासनाला तुम्ही प्रस्ताव पाठवायचा. आता यासाठी फार प्रोसिजर आहे. मागासवर्गीय आयोगाचा सगळा आपल्याला त्याचा रिपोर्ट लागतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे GR काही एक दिवसात तो काढता येत नाही. दुसरं तुम्ही म्हणले की दुसऱ्या समाजांना जशा दिल्या तशा सवलती आम्हाला द्या. त्या संदर्भामध्ये ते निर्णयसुद्धा असा 1 तासात घेण्यासारखा नाही. पण तो निर्णय व्हावा यासाठी मी स्वतः आग्रह धरीन, मुख्यमंत्री महोदयांची तुमची भेट घालीन. आपण एक टाईम पिरियड तयार ठेवू. टाईम पिरियड तयार ठेवल्यानंतर आपण ठरवू की या 3 महिन्यात 6 महिन्यात या गोष्टी करून अधिवेशनामध्ये हे ठेवावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल. आपण तर BEd आहात, शिक्षक आहात. आपल्याला माहिती आहे की शासनाचे निर्णय GR हे कसे आहेत आणि ते असं एका क्षणात एका दिवसात देऊन आपण समाजाला असं काहीतरी चुकीची माहिती नाही देऊ शकणार. मी तुम्हाला वचन देते की बंजारा समाजाच्या हक्काच्या मागण्यासाठी तुमच्या बाजूने मी सरकारच्या समोर उभे राहून हा विषय मांडेन. मी तुम्हाला वचन देते की देवेंद्र फडणवीस तुम्हाला वेळ देतील, तुमचं सगळं ऐकून घेतील. 55 मोर्चे निघाले, गावोगावी लोक उपोषणाला बसलेत. आता बंजारा समाजाचे लोक पातळीत उपोषणाला बसले. प्रत्येक समाज आज आमरण उपोषणाकडे वाटचाल करत असताना सरकारची भूमिका ही फार तारेवरची कसरतीची आहे. आज सरकारला गरिबांविषयी प्रेम आहे, आम्हाला गरिबांविषयी प्रेम आहे. आम्ही गरिबांचाच प्रतिनिधित्व करतो. आता आम्ही भाग्यवान आहेत की आमची 3री पिढी म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आहे. पण जी पहिली पिढी आहे, जे गरीब आहेत, ऊस तोडत आहेत, कष्ट करत आहेत, त्यांची पुढची पिढी तरी ते करू नये हे कर्तव्य आमचं आहे. तुम्ही सोमवार किंवा मंगळवारी आपण एक डेलिगेशन घेऊन जाऊ. तुमच्याबरोबरचे 5-6 लोक सोबत नेऊ, तुमच्याबरोबरचे तज्ज्ञ लोक सोबत नेऊ. हे सगळे विषय आम्ही तिथले तज्ज्ञ बोलवून घेतो, लॉ अँड ज्युडिशरीची माणसं बोलून घेतो, समाज कल्याणचे माणसं बोलून घेते, मागासवर्गीय आयोगाचे बोलून घेतो. सगळे समोर बसून तिथल्या तिथे ह्या गोष्टी चर्चा करू. आत्तापर्यंत असं झालं नाही. मी विजय भाऊंचं अभिनंदन करते की एवढं मोठं बंजारा समाजाच्यासाठी एवढं आंदोलन आत्तापर्यंत मी पण पाहिलं. एवढं मोठं आंदोलन आत्ता त्यांनी केलेलं आहे. आता हे माझा पालकमंत्री म्हणून इथे माझा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सर्वच जातींचे आंदोलन चालू आहे. आणि त्या प्रत्येकाला मी जाऊन हा शब्द देत असताना मलाही विचार करावा लागतं की मी या शब्दांना पूर्ण कसं करू. तर ते केवळ आणि केवळ कायद्याने करता येते. कायद्याच्या पेक्षा मोठं कोणी नाही. या देशामधला कोणी नेता नाही, सरकार नाही, कायदा हा सर्वश्रेष्ठ आपल्या देशाने मांडला. कायद्यामध्ये बंजारा समाजाला न्याय मिळावा यासाठी आपण प्रयत्न करू. तुम्ही माझं विनंती ऐका. आम्ही तुमच्यापर्यंत आलो.
आणि आजकाल काय की आम्ही आलोय तुमच्यापर्यंत, हे आमचं प्रेम आहे, आम्हाला काळजी म्हणून आलो. आता संजय भाऊ मी आलो कशामुळे, अर्जुन भाऊ का आलो, आम्हाला काळजी आहे तुमच्या तब्येतीची म्हणून आलो. तर तुम्ही सुद्धा आमच्या या विश्वास ठेवा भावनेवर. आता मी उठणार नाही, माझा जीव जाईल तरी चालेल, मला इथे जाळा असं म्हणून तुम्ही तुमच्यासाठी लढणाऱ्या तरुणांची कशामुळे ऊर्जा कमी करताय. अरे बंजारा समाज तर लढणारा आणि लढवणारा समाज आहे. तुम्ही लढून यश मिळवा. तुम्ही असं स्वतःचा जीव जाऊन यश मिळवण्यात अर्थ नाही. तुमच्या डोळ्यांनी याची डोळी याची देहा हे बघण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, तुमच्या आंदोलनामध्ये. तर तुम्ही आम्हाला विनंती आहे, तुम्ही एकदा येऊन बघा, फसलं तर तुम्ही मोकळेत ना. पण शेवटी काही मिळवून घ्यायचं असेल तर त्याला दुसरा पर्याय नाही. आपल्याला काही शासकीय प्रशासकीय बंधन आहे. तर तुम्ही या, मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक करू, तुमचं डेलिगेशन येईल आणि ते सगळी चर्चा आपण करू. स्वतः संजू भाऊ राहतील, स्वतः शिंदेसाहेब राहतील आणि या विषयाला मार्गी कसं लावायचं, किती वेळेत लावायचं, काय टाईम बाउंड लावायचं या संदर्भामध्ये डायरेक्ट मुख्यमंत्री आपल्याला मार्गदर्शन करतील. माझी विनंती आहे, तुमची तब्येत खराब आहे. आता मी असले इथे बसल्या बसल्या 2दा सलाईन परत काढलं, परत लावलं. तर तुमची प्रकृती खराब होत आहे. तर तुमच्यावर प्रेम करणाऱ्यांनी हे घोषणा दिली, बरोबर आहे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं, बरोबर आहे. कुणाच्या बापाचं नाही आहे, आपल्या हक्काचं आहे, ते मिळवून घ्यायचंच आहे, त्याच्यात वादच नाही. पण आपला मोरक्या, आपला सेनापती तर थकला पाहिजे ना. पहिले लोक युद्धाला जायचे तर सेनापतीच्या आजूबाजूला सैन्य घेराव करून असायचं, कारण सेनापती वाचला तर युद्ध चालतं. सेनापती वाचला नाही तर युद्ध कसं चालेल. तुम्हाला वाटत नाही का चिंता बंजारा समाजाची की कसं चालेल. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची. आम्ही तुमच्यापर्यंत आलो, नम्र होऊन आलो, हात पसरून आलो, विनंती करायला आलो. मग आता ही विनंती तुम्हाला मान्यच करावं लागेल. आम्ही तुमच्या म्हणजे शरण आलो आहे तुमच्या या एवढ्या मोठ्या निश्चयाला. हे तुमचा विजय आहे, आज विजय तुमच्या नावातच विजय आहे. तर विजय या नावात विजय झाला पाहिजे. विजय या नावामध्ये हार झाली नाही पाहिजे. आणि तुमचा एक एक श्वास आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही मान करा आपल्या बहिणीचा. मी पण तुमच्यासारखीच आहे. मला तर याडीच म्हणतात सगळे लोक बाहेर आता. तर मी तुमच्यासारखी, मी प्रेमाने अत्यंत भावनेने आलेली आहे. तुमच्या आंदोलनाला सफलता मिळावी, तुमचं आंदोलन डिस्टर्ब होणे नाही तर पहिल्याच दिवशी येऊन बसले असते, मग काय तुमचं जगापर्यंत म्हणलं तर जायला पाहिजे ना. आज मी आले इथे तर तुम्हाला विनंती करायला आले. मी मुख्यमंत्री महोदयांची तुमची भेट घालून देते. आपण एक टाईम कार्यक्रम तयार करू आणि मग आपण नाही झालं तर मी पण तुमच्याबरोबर बसायला तयार, बरोबर आहे की नाही. पण आता इथून नाही उठणार असा हट्ट नका करू, अशी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करते. आणि आता संजू भाऊ गोरोमाटी मग थांबा ना, हो 2 मिनिट थांबा ना. मागून या ना, कॅमेरे समोर येऊ नका, पाठी मागून बोला ना. यानंतर आमचे नामदार संजय भाऊ राठोडसुद्धा बोलणार आहेत. तर तत्पूर्वी मी बोलू इच्छितो, उपोषण करता जो आहे यांनी संपूर्ण समाजासाठी त्याग केलेला आहे. आज जर त्यांनी उपोषण पाठीमागे जर घेतलं तर समाज काय म्हणेल, समाजामध्ये काय मेसेज जाईल. तर यासाठी तुम्ही डेलिगेशन बोलवा, आम्हाला वेळ द्या. आम्ही तुमच्या विनंतीला मान देतो. डेलिगेशन आल्यानंतर त्या ठिकाणी जी काही चर्चा होईल तुमच्या पद्धतीनं तुमच्यामार्फत सकारात्मक चर्चा होऊ द्या. आणि आम्ही तुमच्याच नावाने या ठिकाणी आल्यानंतर मुंबईहूनच आम्ही या ठिकाणी उपोषणसुद्धा त्यांना सोडायला भाग पडू. शांत बस कृपया समाजाला विनंती आहे, शांत बसायचं आहे. या ठिकाणी संजू भाऊ आपलं मनोगत व्यक्त करणार आहे.
आता तुम्ही बोलताना तुमच्या शब्दातून एक शब्द आला की तुम्ही समाज म्हणून इथं आला, सरकार म्हणून तर आले नाहीत नाही तर नाही समाज म्हणून आलेला आहात तर सरकार म्हणून आले नाही. तुम्ही मला काही देत नसाल, तुम्ही समाजाला काय देऊ? आता समाजाला काय देऊ? मागच्या काळामध्ये जे समाजामध्ये बोगस घुसखोरी चालू झाली, महाराष्ट्रामध्ये कित्येक आंदोलन झाले, माझ्यावर वैयक्तिक 10 ते 12 गुन्हे दाखल झाले. जामनेर तालुका, जळगाव जिल्हा, पवनेरमध्ये रस्ता रोको आंदोलन, माझ्यावर हापडरेचे केस लावले. म्हणजे सरकार आम्हाला म्हणतंय आम्ही हे करू ते करू, पण कधी होणार? आम्ही मी म्हणतो इथून अजून बी बोलतोय, जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर मी 100% तुमच्यासोबत. मी आतापर्यंत समाजासमोर सांगतो, मी कोणत्याही पक्षाच्या स्टेजवर गेलो नाही ते आतापर्यंत, पण जो आमच्यासाठी काही करेल त्याच्यासाठी आम्ही काही करण्यासाठी तयार आहे. एक मिनिट. जेव्हा 2000 साली बिहारमधून छत्तीसगड राज्य वेगळं झालं ते, आणि बिहार राज्यामध्ये आम्हाला आदिवासीची सवलती मिळतात, तर छत्तीसगड वेगळा झाला त्यांना देखील आदिवासीची सवलती मिळतात. आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य वेगळा झाला 2014मध्ये, ते तिकडच्या राज्यात गेले तरी बी त्यांना बी तेच आरक्षण सवलती मिळाल्या. आम्ही 1960मध्ये महाराष्ट्रात आलो, त्याच्या अगोदर आम्ही आदिवासीमधून आमचे नोंद आहेत. आमची इथं मंठ्या तालुक्यातून वाटूर तांड्याची एक व्यक्ती आलेला आहे, 1944मध्ये त्याची नोंद आहे. तर आमचे बी खूप नोंदी आहेत, तर ते तरी होऊ शकतं, ते तरी प्रयत्न करायला पाहिजे. विजय भाऊ, तुम्ही आमच्या मंचावर यावं किंवा आमचं समर्थन करावं याच्यासाठी आमचा हक्कच नाही. तुम्ही इथे आम्हाला काही द्यावं, आमच्या मंचावर यावं, आमची बाजू द्यावी, आमच्या पक्षाचं काम करावं अशी अपेक्षा नाही. तुमचा जीव वाचवणं, भले तुम्ही माझ्या विरोधात उभे राहिले तरी माझं काही हरकत नाही, पण तुमचा जीव वाचणं महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आता माझ्या काही राजकीय हेतूसाठी किंवा संजय भाऊच्या राजकीय हेतूसाठी नाही, आम्हाला पोटातून माय म्हणून आलो. आणि मी तुम्हाला तुमची म्हणून काय आले की उद्या सरकारला भांडायला मलाही तोंड राहते ना, मी तिथे जाऊन सरकारला बोलू शकेन ना. आता सरकारमधलीच आहे मी आता मला सांगा, मुख्यमंत्र्यांना बोलून तुमची बैठक घडवून आणल्या सरकारच्या हक्कानेच करणार ना, पण आम्हाला तुमच्याकडनं काही नाही पाहिजे. आम्हाला तुमचा जीव वाचावा, म्हणजे तुम्ही समाजासाठी लढू शकता अजून. आणि हे एवढ्या सोप्या लढाई असतात तर ते 40-50 वर्ष लागले असते का, असा विषय. तर ह्या सगळ्या विषय, आणि प्रत्येक राज्यात वेगळ्या वेगळ्या समाज वेगवेगळ्या ह्याच्यात आहे, कॅटेगरीत. आता वंजारा समाज प्रत्येक दुसऱ्या आंध्रमध्ये वेगळ्याच कॅटेगरीत आहे. आता त्या राज्याची घटना, त्या देशाची घटना, हे सगळे निर्णय. त्यामुळे माझी आता तुम्हाला विनंती आहे, तुमच्या मागण्यांसाठी मी पूर्णपणे मी आणि संजय भाऊ प्रयत्न करणार आहोत, पण तुमचा जीव वाचला तर तुमच्या मागण्या वाचतील ना. तुमच्या एवढा लढवया माणूस तर मिळाला पाहिजे बंजारा समाजाला. सगळं घरदार, म्हणजे लग्न नाही करणार, घरदार सोडणार आणि उपोषण करणार, समाजासाठी जीव द्यायला तयार होणार असा माणूस तर सहज नाही ना मिळणार. तर ते तर जगलं पाहिजे ना, म्हणून आमची विनंती आहे तुम्हाला. आणि आम्ही म्हणजे सरकार म्हणून आलो आहे, आणि तुमची बाजू सरकारकडे आम्ही तुम्ही म्हणून मागणार. तिथून येऊन तुम्हाला सांगते, विनंती करते. आता या गोष्टीमध्ये त्याला यश यायचं असेल तर आपण हुशारीने पण निर्णय घेतले पाहिजे. हुशारीने, आपल्याला कोणी विचारलं नाही, आपला पराभव झाला असं म्हणणं पण हुशारी नाही, असं मला वाटतंय. सेवालाल महाराज की विजय भ्यान आणि सब समाजेर जो ज्येष्ठ श्रेष्ठ आपण कार्यकर्ताचं किंवा मानवाईकचं वनेनं मारो जय सेवालाल विजय बिहार नवोदनेर जो उपोषण चालूचं वो उपोषणेर दखल लेताणी जालनार पालकमंत्री आपण भेन पंकजाताई गोपीनाथ मुंडे आणि आतेरो जालनारो आमदार अर्जुन बाबू खोतकर हे हम सब वेताणी विजय भ्यानं आता समजाय नायचा की उपोषण लार लेताणी
जो काही समाजेर आपण मागणीचं वो मागणी तात्काळ माननीय मुख्यमंत्री आणि सरकार मुंड्यांक हम मांडाचा करण ही वन शब्द दे सर्व हम आता आयचा भाइयों मत तो तुम्हारा जमेरो छु अबाल विजय बिहार जो मत होती मार 100% सहमत मत छु पहिले सगळेच मालूम छ की देश स्वातंत्र्य वेळ पूर्वी कंती आपण इंग्रज आपल्या बद्दल काही लखन घे देश स्वातंत्र्य वेजार बाद भी अपने जो समाजेर मांगणी वो मांगणी लेतानी आबेतानी आपण सब वेगवेगळे पद्धतीने आंदोलन कर रहे था। अब तमने ये भी मालूम छ कि मैं सुधा वो मैं एक कतरी खारीर वाटा लेवेलो छु जना 2003 ना काँग्रेसर सरकार आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघेर पीटी सर दिग्दर्शन अधिवेशन होतो पहिलो अधिवेशन वसंतराव नाईक साहेब लिहित होतो आणि वर बाद दुसरो अधिवेशन रणजित नाईक आणि मनोहर भाऊ हे सब जना लिहिते ते दिग्दर्शन जना मग छोटो कार्यकर्ता रू आमदारी कोण रू जना वो अधिवेशन सोनिया गांधी आई थी अविनाश भाऊ बरबाद सुशील कुमार शिंदे विलासराव देशमुख शरद पवार साहेब सब वो तो हम उभो रेताणी मग तम माहिती काढो पुढची उभो रेताणी मग हीच मांगली लेतानी जो विजय भ्या मांगरो जूज मांगणी वो तो मग खिद होतो वर बाद नंतर मग आमदार वेगो आमदार वेजार बाद पहिली वेळा जना मंत्री वे 2014 जना पंकजाताई सुद्धा मंत्रिमंडळ आणि हम सब विषय लेताई पूजनीय रामराव बापू जना माननीय मुख्यमंत्री फोनचं कारण थांबतो थांबो शांत बेसो माईक लगायचं फोन चालूच 2 मिनिटं शांत बेसो लगाओ माइक लावा ना हाँ सांभळो इथे तो विजय भैया सांभाळलं तो रामराव बापू भी काहीतरी देऊन जाणार आज काय देणार तुम्ही आलात तर खाली आता कसे जाणार सांभाळलं अब मग मार भूमिका सांभाळलं और बात तू निर्णय ल आमको काही तारच सांग तो माननीय मुख्यमंत्री आबालो विजय भैया बोलली तोच अब आता तो आपण विषय छे ने आपण जो आरक्षण आणि इतर जो महत्वर मागणीचे उदल भ्या आबाल तुको ESIT स्थापन किदे और बात रद्द कर दिने बोगस घुसखोरी संदर्भे किंवा आता इतरही विषय तो ये सब विषय थोड़ा से पंकजाताई जसो की सब कायदेशीर बाबी तपासे सर्व विधी व न्याय विभाग सामान्य प्रशासन विभाग सामाजिक न्याय विभाग आपण बहुजन कल्याण विभाग सावे साहेब रो हनुकरण ये सभेती चर्चा करण ये सब आता मुंड्यांगले जावं लागी नी बरोबर चकोनी आणि आज पंकजाताई जो आता अतिशय म्हणजे आपण जे पद्धती ती बोलीचं आज वर आपण सपोर्ट चावचं आणि अर्जुन बाबू तो आता 8 दिनी ती आरोच
आज जो आता हमने बलायर हीच काल्यान जो शिंदे साहेब आहे ती मार बोलणो करा दिनो अविनाश भाऊ शिंदे साहेब म्हण डायरेक्ट कोणी की आता तो बाबा तू पंकजाताई માંથી बोली वन को मग की आपण जावा आपण विजयबेन समजान का तो मार हानू केव्हाच की जो आता अब भूमिकाचं ही भूमिका तार काय हम छोड़ दो बा भूमिका ती तार मागणी छोड़ दो हानू थोड़ी खेरे था तो हम हानू खेरे था सीएम ताती बोलोच तम जल्दी में जल्दी आपण सब अभ्यासक आपण जो मागणीचे सब मागणीवर सोबत चर्चा करा आणि शेवटी आजी आपण लढेंगे तो म्हणजे लढाई तो बचेंगे तो लढेंगे ना ताई हमारा आता जबरदस्त आपण खींच तो मारा हीच तमने ना केवळच सब लोक आहे की अनेक वाता जी आपण करिअरचं तो आज पंकजाताई अर्जुन भाऊ एकनाथ शिंदे साहेब सीएम साहेब हे सब आपण केरेचं तो मन हानू वाटायचं की तम विचार करो विजयबेन विचार करो नाही उपोषण छोडो हां ते SIT का रद्द झाली माहिती घेते मी त्याची पण आता माहिती घेऊ ते पण परत लावू जे लोक खोटे बोगस प्रमाणपत्र घेतात त्याचा बंदोबस्त लावू माझा शब्द आहे जालन्यातून सुरू करून टाकू सीएम आता माहित नाही त्याच्यासाठी त्याला जीव द्यायचा का त्याच्यासाठी त्यांचा जीव लावून द्यायचा का अशा घटनांमुळे आता तुम्ही मला एवढंच म्हणायचे तुम्ही पण ह्यांचा मान होईल असे निर्णय घेत जा त्यांना तसे सल्ले देत जा एवढ्या माणसाला भेटायला लोक आले त्यांचा मान करतात तुम्हाला त्यांचं उपोषण सन्मानाने सोडायचंय का नाही आणि त्याचा न्याय घ्यायचा आहे का नाही आता सीएम साहेबांनी सांगितलंय सोमवार मंगळवारी तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे त्यांचा वेळ द्यायला तयार आहे त्यांच्या घरी डेलिगेशन घेऊन या किंवा मंत्रालय आणि तुमचे तज्ज्ञ लोक घेऊन या आपण समोर सगळे अधिकारी वगैरे बोलून विषय मांडू आपण एक प्लॅन तयार करू त्यांना बोलले ना ते ताई नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे साहेब आहेत आमचेच काय बंधू तिथे उपोषणाला बसले होते त्यांना बी असंच शब्द देऊन ते गेलेले आहेत तुम्ही विचारपूस करू शकता माझा शब्द आहे की सोमवार मंगळवारी मी तुम्हाला भेटवणार तुमचा विश्वास आहे का विश्वास आहे का सांगा ताई तुम्ही आज समाजाच्या बहीण म्हणून आल्यात संजीव भाऊ भाऊ म्हणून आलात पण जेव्हा बहीण घरी येते भाऊ घरी येतो खाली हाताने जात नाही काही काही केलं जातात 13 मागण्या आहेत ते मागण्याचं पत्र द्या 13 मागण्या आहेत त्याच्यापैकी काही काहीतरी आज इथं देऊन जायला पाहिजे आम्हाला ज्या खूप काही मागण्या त्याच्यातल्या आहेत की तुमच्या हातात आहेत तुमच्या हातात सरकारच्या हातात आहे समाज बांधणाऱ्या विनंतीचं की अतिशय जालना जिल्हा पालकमंत्री तमार हमार आबाल के दिन विजय भाई की आपण भेनतचं पंकजात आहे आणि दुसरं आपलं भाईचं हे दोहीच आपल्या देवाचं दुसरं कोणी देवाळाच नाही जे देवाचा जो काय आपल्या काय नामेला आपण काय होतं सामान मिळवलं पदरे पडायचो तर गडबड काय करायचो आज प्राणांतिक उपोषण चालू शेवटी स्टेपेपचं बीपी एकदम लो एगीचं शुगर 37-38 बावगीचं कराय बेटा खराय बी तमार विजय भाई तिथे तमेल सोडांचं असं करत तमेल वाटूच घेऊन सोडांचं जायचे आज करत जरा कर थांबवणे जीव मोठोच आहे का तमार आरक्षण मोठोच काही माझं सामान हो खर्च रामेला जातं शे काम नका सोडून आता पेटे तमार सामानला आता तमार सर्व बरोबर मला थोडं बहुत येतं आता पुढच्या वेळी पूर्ण शिकते आता तुमच्या मान्य आहे मला विजय भाऊचं म्हणणं आहे की बहीण आल्यावर भावाला आता करता बहिणीला द्यायला पाहिजे तुम्ही भावाला नाही द्यायला पाहिजे बहिणीला द्यायला पाहिजे तुम्ही पाणी पिणं माझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे तेवढं मला द्या पण तुम्ही जे म्हणला याच्यामध्ये माझ्या लायकीच्या मागण्या कोणत्या आहेत माझ्या लेवलला मी काय करू शकते खोटा शब्द मी देणार नाही गोपीनाथ मुंडेची लेख आहे मी खोटा शब्द देणार नाही पण जे मला शक्य आहे आणि करून घेणं माझ्याच्याने होतं ते मी तुम्हाला शब्द देते बाकी सगळे मुख्यमंत्री बघतील
नंबर 1, कर्नाटक राज्याच्या धर्तीवर तांडा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्थापन करून तांड्यांचा विकास करावा, हे करून घेणं माझी जबाबदारी संजय भाऊची. दुसरं, ST प्रवर्गात आरक्षण लागू होईपर्यंत VJNT प्रवर्गात असलेले घुसखोर लोक जे आहेत, जे खोटे प्रमाणपत्र घेत आहेत, यांच्यावर कारवाई करावी, त्यांचे प्रमाणपत्र रद्द करावे. हे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कमिटी स्थापन करून एकदम वॉरफूटवर करून घेणार. ही जबाबदारी अतुल सावेकडून करून घ्यायची माझी जबाबदारी. वेगळी तर तांड्यावर वेगळी घरकुल योजना करण्यासाठीच्या संदर्भामध्ये एक व्यवस्था करायची, ती करून घेणं सरकारकडनं संजू भाऊची आमची जबाबदारी बस. आणि ऊसतोड कामगारांच्या मुलासाठी आश्रमशाळा बांधाव्या आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी VJNTच्या मुलामुलींना प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल बांधावे. ह्या गोष्टी करून घेणं त्या विभागाकडून हे मी पुढाकार घेऊन करेन, हे तुम्हाला वचन देते. हे माझ्या लेवलचा विषय नाही, हे CM साहेबांनी शब्द द्यायला पाहिजे. टाईम मी आता नाही सांगू शकत, मला सगळ्या मंत्रालयाशी बोलावं लागेल. पण हे मी पूर्णपणे, तुम्ही नाही द्यायचे पाणी, मी देणार आहे, कारण मी बहीण आहे ना, ते मला गिफ्ट द्या. तर हे मला तुम्ही सोमवारी जेव्हा भेटाल तेव्हा त्याचा आपण टाइम टेबल तुम्ही म्हणताल कसं तयार करू, कशाला 2 महिने लागतील, कशाला 3 महिने लागतील, हे करणं माझी जबाबदारी. अरे मला तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही असं 21वी मागणी केली आहे की बंजारा बहुल जिल्ह्यामध्ये संत सेवालाल महाराज आणि वसंतराव नाईक स्मारकासाठी जागा. मला असं वाटतं की हे जे हॉस्टेल आहेत हेच त्यांचं स्मारक आहे, आपले लेकरं शिकले हेच त्यांचं स्वप्न आहे, त्याच हॉस्टेलमध्ये त्यांचा आपण पुतळा उभारू, स्मारकापेक्षा पोरांना राहायला शिक्षणाची व्यवस्था करू, हे महत्त्वाचं आहे असं माझं मत आहे. याच्यावर तुमची मर्जी, त्याच्यासाठी पण मी मदत करेन. शिक्षणासाठी आपले पोरं शिकतायत, हॉस्टेलमध्ये राहत आहेत, हेच वसंतराव नाईकांना आणि सेवालाल महाराजांसाठी महत्त्वाची देणे आपल्याकडून, हे मी मान्य करू शकते. ह्याच्यासाठी आपण टाइम टेबल तुम्ही जेव्हा मुंबईला येताल तेव्हा ठरवू. आता ह्याच्या पलीकडच्या गोष्टी माझ्या अवकातीच्या बाहेर आहेत. तुमच्यासाठी लढा देण्यासाठी खांद्याला खांदा लावून मी तयार आहे. तुम्ही सगळं माझं व्ह्यू वाढवता. आता संजय भाऊ बोलो. विजय भाऊ, आता एवढं सविस्तर आणि स्पष्ट भूमिका पंकजाताईने मांडलेली आहे. मी त्यांच्यासोबत आहे, अर्जुन भाऊ खोतकर सोबत आहे. तर आता असं म्हणणं आहे की CM साहेब तुम्हाला बोलले. आता मला असं वाटते की 2च दिवसामध्ये सोमवार किंवा मंगळवार तुम्ही सांगा किंवा बुधवार 3 दिवस, कारण आज हो आणि सविस्तर तुमची चर्चा होईल अशी तुम्ही नावं द्या आणि हे सर्व विषय आपण तिथे मांडू. शिष्टमंडळ असेल, समाजेर विनंतीचं आबाजे पंकजाताईचे मित्र मेमीन बोलीचं ये वाते पर आपण उपेशन छोडेर सक कोणी छोडेर सक तम समाजचे कियो जको मन मान्यस, समाज कियो जको मन मान्यस. आणि मुख्यमंत्री સાંભળો CM સાહેબેરો નિરોપ જે ભાવથી બોલણો હેવો છે CM સાહેબ હું તમે કેરો છો સેવેન શાંતથી સાંભળે છે. મુખ્યમંત્રી સાહેબ આભાર બોલે છે की તમ शिष्टमंडळ તમારોલા સોમવાર મંગળવારી અને કાલેના शिंदे साहेब બી બોલો છે તો शिष्टमंडळ લાવ કરે તમ કેતે હોતો ઉपोषण ચડાવજો. તમાથી आता મોટો મન કોઈ ચીજ સમાજથી तम किए तो मन मान्य चला तर मान्य छे नहीं. ताई गौर भाई ना जय सेवालाल जरा शांत बेसो. ताई तुमचे आभारी आहोत, पण ताई आमचे प्रश्न फार 50 वर्षापासून प्रलंबित आहेत आपले प्रश्न. तर त्यामुळं तुम्ही हे लवकरात लवकर CM साहेबाकडे बैठक लावून जास्त पालकत्व तुम्ही घ्यावं आणि अर्जुन भाऊनं खास करून आमचं पालकत्व घ्यावं आणि पुढची लढाई अर्जुन भाऊंनी खांद्याला खांदा देऊन लढावी. नाही आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपली लढाई अर्जुन भाऊशीच आहे, कारण डेलिगेशन अर्जुन भाऊनं मागवलेलं आहे. आपण दररोज त्यांच्या दारासमोर जाऊन बसणार नाही जर झालं तर.
समाज सांगते म्हणून उपोषण मागे घेत आहे, पण आता जे तुम्ही हे मागण्या बोलल्यात ते कमीत कमी एका महिन्याच्या आत मान्य करायला पाहिजे. आणि बाकीचे ज्या मागण्या आहेत, प्रमुख ज्या मागण्या आहेत, ती एस टी आणि भाऊला विनंती आहे, आत्ताचे जे मेन मुद्दे आहेत ते एका महिन्याच्या आत काही करून मान्य व्हायला पाहिजे. ते दुसरे जे मागणे आहेत मेन आमचे ते 2 महिन्याच्या आत मागण्या व्हायला पाहिजे. भैया दादा मागे थोडं मागे आण थोडं दबो. भैया राजू राठोड करा ज्यूसला एक पटकन जात आहे सत्कार कॉम्प्लेक्सच्या. शेर विनंती मान करते हैं. आज दावेदार विजय भाऊ पंकजाताई आणि नामदार संजय भाऊ राठोड यांच्या उपस्थितीમાં उपोषण धारा लेरेचं तयानी भाऊ तम दोय हमार भाई छो एक बेनानी भाई तर तम खरोखरच दिवाळी आम्हीना काहीतरी भेट एक बिनाम दियो असं अपेक्षा आम तमारकंदी व्यक्त करायचं. शेन शांततेने थांबव, गडबड मत करो. समाजाने विनंतीचं मारेचो मार फुटेला रेल तो खांदोला गाडन काम करायचं. मार भाईओ આપણે ना केनी मोठो केनी नाक्या कोणी समाजे नांग ले जायचं. तेव्हा आता आयचो તમારી याडी बापे नवा जसे आयचो वसे घरे जायचं ध्याने बेकारो मग लढा शेवटी कुमार जीवन जीवचो का लढ्यावर छो सेवन ध्याने यायचं काही समाज बांधव्यावर दखल लेणं आणि તમારો लाख ऋणी छो. તમારી याडी बापे नवा घर जातो वेस आरामेती जाव. घर आपण याडी वार देखलीचं बाप वार देखूचं बेटी बेटा वार देखलीचं विनंतीचं आरामेती जायचं सगळं. गौरव सर थोड़ा अरे होटो सर कोणी रे यार पुढे नोट नका रे पडलं स्टेजवर जास्त गर्दी करू नका. ही धनगर समाज बांधव आपण नदीने वंदून सुद्धा अभिनंदन करू. स्टेजेपर्यंत साडू विनंतीचं कृपया पीटी सर एवढी गवर्नमेंट एम्बुलेंस
ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर रस्ता करून यायचा व आपण न्याय हक्केर लढाई ही न्याय हक्केची पोहोचण्यासाठी शब्द देताना जायचं वनोर समाजावरती धन्यवाद. कृपया रस्ता करून दो रस्ता करताना द्यायचं व्यवस्थित शिस्त पद्धत ती आणि बांधवीर विनंतीचं कृपया ऊपर गर्दी मत करो. कंटिन्यू कोण थांबवतात फोन वर